विजेचे वाढीव दर, त्याचबरोबर अनियमित पुरवठा तसेच अदानीकडून केला जाणारा हस्तक्षेप या सगळ्या गोष्टींना नागरिकांनी थेट विरोध करत समाजसेवक संगम डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महावितरणाच्या कार्यालयावरती मोर्चा नेला तसेच विजेचा नियमित पुरवठा करण्याची मागणी देखील केली आहे। महावितरणाने विजेचे दर हे 21% वाढवले आहेत। परिणामी देशातील अन्य राज्याच्या तुलनेमध्ये दुप्पट, तिप्पट, चौपट अशा उच्चांक पातळी इथे जाऊन गाठण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विजेची बिलं भरताना पुरते त्यांचे कंबरडं मोडू लागलं आहे। जुन्या ठाण्यामध्ये पूर्वी एका इमारतीमध्ये साधारणतः 25 लोक राहायची, आता त्याच इमारतीमध्ये 70 ते 75 लोक राहतात। प्रशासनाने या अनुषंगाने प्लॅनिंग केलं नाही, तसेच सुविधाही उपलब्ध नाहीत। त्यामुळे पाचपाकाडी, नौपाडा येथे उपकेंद्राची मागणी स्थानिक करत आहे। प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत। भगवती स्कूल, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे येथे उपकेंद्रासाठी जागा देखील उपलब्ध आहे। ही जागा ठाणे महानगरपालिकेने संपादित करून या ठिकाणी जुन्या ठाण्यात वारंवार रात्री अपरात्री होणारी वीज खंडित ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। तसेच सदर ठिकाणी उपकेंद्र उपलब्ध करून दिल्यास नागरिकांच्या अनेक समस्या सहजरित्या सुटण्यास मदत होईल। तसेच इतर राज्यांमध्ये जे वीज दर आहेत त्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील वीज दर कमी करावेत अशी देखील मागणी नागरिकांनी केली आहे। या सगळ्या मागण्या आज समाजसेवक संगम डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करीत थेट संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे पोहोचवण्यात आल्या आहेत। तसेच समाजसेवक संगम डोंगरे यांनी नागरिकांची समस्या लक्षात घेता याबाबत पाठपुरावा केला आहे। तसेच संबंधित वीज पुरवठा अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न केला आहे। तसेच आज निवेदनाद्वारे नागरिकांच्या मागण्या पोहोचवल्या आहेत। त्याचबरोबर नागरिकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। तसेच नागरिकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समाजसेवक संगम डोंगरे यांनी दिला आहे। मोर्चा आणण्याचं प्रयोजन एवढंच आहे, महागाई वाढत आहे, महागाईने सर्वसामान्य नागरिकांचं कंबर तोडत आहे आणि आज इतर राज्याचे दर जे आहेत ते भरपूर आहेत आणि कमी आहेत आणि महाराष्ट्रावर जास्त आहेत। तर आम्ही ती दर कमी वाढ करण्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे। आमच्या भागात वारंवार लाईट जात आहे आणि आम्ही जास्त वीज देऊनही आम्हाला तो त्रास होत आहे आणि माननीय आम्ही आयुक्त साहेबांकडे उपकेंद्राची मागणी करतोय, पण ते प्रशासन कुठल्यावर लक्ष देत नाही आहे। शहर वाढतंय पण शहराचे नियोजन शून्य आहे आणि त्याच्यामुळे आमची वारंवार लाईट जात आहे आणि प्रशासन आम्ही वाढते वीज दर तसेच आम्हाला होणार जे वाढते वारंवार लाईट जी कट होते ती थांबली पाहिजे, हे आमचे दोन प्रमुख मागणी आहे। आणि इथे आता अदानी येऊ पाहत आहे इथे आणि ह्या भागात म्हणजे चांगलं कलेक्शन आहे आणि 90-95% कलेक्शन असतानाही 5%साठी अदानी येऊ पाहत आहे आणि प्रीपेड मीटर लावतो। तर आमच्या प्रीपेड मीटरला पण आमचा विरोध आहे, कारण सर्वसाधारण माणूस आहे, हे प्रीपेड त्यांना परवडण्यासारखं नाही आहे आणि अदानी हटाव महावितरण बचाव हे आमचं उद्देश आहे। आम्ही फक्त जुन्या भांड्याचे काम करून 5-7 हजार 8 हजार कमवतो, त्याच्यामध्ये आम्हाला बिल 3,000 4,000 5-6 हजार पर्यंत बिल येतो। मग आम्ही बिल भरून मुलांना शाळेची फी भरायला पैसा आमचा उरत नाही, शिक्षण आमच्या मुलांचं पुरं होत नाही त्याच्यामुळे। आणि खाणार काय आम्ही, मेन म्हणजे फी नाही भरली तर शाळेची बाईक शाळेच्या बाहेर काढून देते, घरी आखडून देते, मग करायचं काय आम्ही? 1 महिना बिल नाही भरला, 1-1.5 महिना झाला बिल नाही भरला का येतात आणि कापून जातात। आम्ही लोक कामावर असतो, नंतर येऊन बिल भरला तर कोण जॉईन करायला पण येत नाही, बोलतात नाही तुम्ही घ्या करू। मग इलेक्ट्रिक वाल्याला बोलवायचं, 100-150 रुपये द्यायचे, त्याला जॉईन करून ते घेऊन घ्यायचं, मग सांगून तरी कापायचं ना, साहेब तसं डायरेक्ट येतात कापायला।